या अतुल हत्याकरचं लग्न जमाना वय झालं 32 ह्याला कोण लग्नाला मुलगीच देना ह्याने 150 पुरी बघितल्या तात्या पण ह्याला कोण लग्नाला मुलगीच देना आमच्या गावात तर 172 पोरं बिना लग्नाची येते 30च्या पुढची 40च्या आतली तुमच्या गावात पोरांची लग्न जमते ती का मावशी तात्या आय पोरं आय तुमच्या गावात पोरांची लग्न होते ती का नाही कशामुळं मुलींच्या अपेक्षा वाढल्या नाही त्या मुलींच्या आयांच्या लय अपेक्षा वाढल्या त्या मी तर म्हणतो पहिल्यांदा पुरीची पत्रिका बघू नका पुरीच्या आईची पत्रिका बघा लईची अपेक्षा मोठी एखादं जर स्थळ मुलीला आलं मुलीची आई म्हणते बघा मुलगा मुंबईला पाहिजे सासू सासरा नसावं दी हात जोडून विनंती आहे काळानुसार बदल करा तात्या दादा मावशी काळानुसार बदल करा पोरगा निर्व्यसनी असू द्या हिंदू धर्मावर प्रेम करणारा असू द्या गळ्यात तुळशीची माळ असू द्या आणि चांगलं शेती करणारा पोरगा असू द्या बिनधास्त पोरगी देऊन टाका पुरीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी राजा शेतकऱ्यांना सुद्धा मुली द्या मावशी द्या तात्या पण ह्या बगाट्यात गावल्याला अतुल हत्याकर दादा ह्याचं लगीन जमाना ह्याचं वय झालं 32 रोज मला फोन करायचं माहिती माझ्या काय लग्नाचं बक्के ह्याला एक स्थळ काढलं आटपाडी सांगली जिल्हा ह्याला गाडीत घातला जी मुलगी बघायची होती त्या मुलीच्या घरी जाऊन बसलो मुलीच्या आई पाहुणाला पाणी घेऊन बाहेर आली जसं मुलीच्या आईने ह्याला बघितलं मुलीच्या आई दहाडकीला पेशी दोन पडली 15 मिनिटानंतर मुलीच्या आईला जाग आली मी म्हटलं मावशी झालं काय मावशी म्हणली ही मुर्दा मला बघायला आता माझ्या पोरीला बी बघायला आलाय काय लागा संदीप काय म्हणलं दादा काय म्हणलं माझं लग्न जमना ही लग्न जमवायचा एजंट आहे आपल्या गावात कुठल्या पोराची लग्न जमत नसतील तर याचा मोबाईल नंबर घ्या अरे याचा पायगुण पण लय चांगला लय पायगुण चांगला प्रभू रामचंद्र जन्माला आले उन्हाळ्यात झाडाला पालवी फुटू लागली श्रीकृष्ण जन्माला आले यमुना नदी दुतडी भरून वाया लागली दुर्योधन जन्माला आला रक्ताचा पाऊस पडला ही संदीप मोहिते जन्माला आलं सगळ्या गावागावाने पूर यायला लागला काय बोलतोय आणि काय म्हणलं ती मुर्दा मला बघायला आला ती मुलीची आई काय म्हणली हा मुर्दा मला बघायला आला होता आता माझ्या मुलीला बघायला आलाय महाराज ही गोष्ट खरी सांगितली तुम्ही पण ही अवस्था या समाजामध्ये ही तुमच्यावर आमच्यावर काय यायला लागली का कारण आपण स्त्री भ्रूण हत्या वाढवल्या मुलीचा खून आपण गर्भात करायला लागलो अरे वंशाच्या दिव्यासाठी मुलगा पाहिजे या एका खोट्या अपेक्षेसाठी मुलीचा खून आपण गर्भात करायला लागलो अरे आपल्याला आई पाहिजे आपल्याला बहीण पाहिजे मावशी पाहिजे काकू पाहिजे बायको पाहिजे मग मुलगी का नको अरे आज समाजामध्ये बघायला गेलं तर 1000 मुलांच्या पाठीमागे 900 मुलींचं प्रमाण आहे मग 100 मुलं विना लग्नाची राहायला लागली त्या 100 मुलांची लग्न मुलांवर लावण्याची वेळ आज तुमच्यावर आमच्यावर येते की काय हा प्रश्न तुम्हाला मला पडायला लागला अरे ज्या वेळी या समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्या होत होत्या आणि ज्या वेळी या समाजामध्ये मुलीचा खून गर्भात केला जात होता त्यावेळी या समाजाला एक विनंती करणं गरजेची होती कोणती विनंती नका करू गर्भात तुम्ही खून हो अरे मुलगी नको आपल्या मुलाला बायको मिळेल का 5 पांडवांमध्ये 1 द्रौपदी अच्छा कलियुगात चालेल का नका करू गर्भात तुम्ही खून हो उद्या मिळणार नाही तू मासून हो उद्या मिळणार नाही तू मासून हो उद्या मिळणार नाही तू मासून हो सांग मिळणार कशी तू मासून हो मिळणार कुठ तू मासून हो मिळणार कशी तू मासून हो नका करू गर्भात तुम्ही खून हो नका करू गर्भात तुम्ही खून हो उद्या मिळणार नाही तू मासून हो उद्या मिळणार नाही तू मासून हो उद्या मिळणार नाही तू मासून हो मिळणार कशी तू मासून हो मिळणार कुठ तू मासून हो मिळणार कशी तू मासून हो ज्यावेळी स्त्री भ्रूण हत्या होत होत्या त्यावेळी ती मुलगी ते लहान बाळ आपल्या आई जवळ एक विनंती करत होता
मला मारू नको. आई मी दादांचा फटका बूट वापरीन, पण आई मला मारू नको. हे सुंदर जग आई मला बघू दे. ते बाळ, ती मुलगी आपल्या आईला प्रार्थना करत होती, विनंती करत होती. कोणती विनंती? आई तुझ्या कुशीमध्ये, हे आई तुझ्या गर्भामध्ये मला राहू दे ग. वा वा. जन्माला येऊन आई जग पाहू दे ग. 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 जन्माला येऊन आई जग पाहू दे. आई तुझ्या गर्भामध्ये, आई तुझ्या कुशीमध्ये. आई मला मारू नको आई. अगं तू सुद्धा एक मुलगीच होतीस ना. अगं मुलीशिवाय जग वाटणार कसं? आई मला मारू नको, मला जग पाहू दे. ही कळी खोडू नको आई. आई तुझ्या कुशीमध्ये, आई तुझ्या गर्भामध्ये मला राहू दे ग. जन्माला येऊन आई जग पाहू दे ग. जन्माला येऊन आई जग पाहू दे ग. जन्माला येऊन आई. जन्माला येऊन आई जग पाहू दे ग. जन्माला येऊन आई जग पाहू दे ग. जन्माला येऊन आई जग पाहू